पुस्तकांचं भोजनदान व तसेच धम्मदेशनेचा कार्यक्रम दरवर्षी सर्व दायक दायिका उपासक उपासिका नियोजित असतात. आता मी काय बोलणार नको, पण मला आज भोजनदान दिलं थोडस बोललंच पाहिजे. नाही तर काय बोलायचं नव्हतंच, कारण बंदीजीने बोलल्यानंतर आपलं बोलण्याचं काय नाही. परंतु कधी कधी धर्माचं काम करत असताना काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि कसं भोजन भगवान बुद्धही म्हणतात की दीक्षित तुम्हाला ज्या ज्या उपासक उपासके भोजनदान दिलं, तर भोजनदान दिल्यानंतर तुम्ही त्याची परतफेड म्हणून त्यांना धर्म सांगा, धर्म दिसणार दे. तर तुम्ही ते भोजनदान दिलं, जर समजा काहीच थांबणार नाही, कर्ज होईल, तर आपण काही कर्ज ठेवत नसतो. तीनच्या तिथं लगेच वापस केलेलं बरं असतं. तुम्हाला चांगलं वाटो, वाईट वाटो, की बरं वाटो, की मग नाही वाटो, मग आम्हाला कोणताही त्याच्यातला एक इंच सुद्धा फरक पडत नाही. असो, सर्व उपासक उपासिका दायक दायिका या वर्षवासाचा कालखंड म्हणतात. हा जो आषाढी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जो काही वेळ असतो, तो संपूर्ण वेळ हा रोजचा वर्षवासाचा जो वेळ असतो, हा वेळ फक्त वर्षवासाचा वेळ जो असतो त्या वेळेमध्ये खऱ्या अर्थाने एक दिवाळी सारखा वेळ असतो. त्या दिवाळीच्या क्षणाला ज्या पद्धतीने आपण उत्तम पद्धतीने साजरा करतो, तसाच हा वर्षवासाचा कालखंड असतो. अनेक दायक दायिकांना जेव्हा धर्माच्या संदर्भात आम्ही विचारपूस करतो किंवा धर्माच्या संदर्भात आम्ही थोडस विचारतो, जेणेकरून दायक दायिकांना सद्धर्म कळावं, तर कधी कधी लक्षात येते की आमच्या उपासक उपासका आणि दायक दायिका धर्माच्या क्षेत्रात काम करत आहेत किंवा धर्माच्या क्षेत्रात काम हळूहळू ते पुढे जाणार असं पण दिसत. पण कधी कधी असंही लक्षात येते की काही काही व्यक्तींना सद्धर्म समजून सुद्धा ते बेहोशी मध्ये सुद्धा राहत असतात. जसं तुम्हा सर्वांना माहिती असेल की जी भाद्रपद पौर्णिमा गेली, या भाद्रपद पौर्णिमेला अनेक असंख्य विषय होते, ते बुद्धाच्या रिलेटेड होते. आणि एक म्हणजे महत्वाचं, या भाद्रपद पौर्णिमेला ज्याला आपण दुसऱ्या बाजूने मधु पौर्णिमा सुद्धा म्हणतो, आपण बघतो काय की हे पहिलं आज तो दिवस होता. याच दिवसाला भाद्रपद पौर्णिमेला तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी प्रथमतः भिक्खुनी संघाची स्थापना केली. म्हणजे महाप्रजापती गौतमीला व त्यांच्या सोबत 500 जे त्यांच्या सोबत चालून आलेले होते, त्या सर्वांना त्यांनी काय केलं, प्रवचन सगळ्यांना त्यांनी प्रवचन. दुसरं हाच तो विषय होता की याच दिवसाला या भाद्रपद पौर्णिमेपासून जी बुद्धवाणी आहे ती बंद करण्यात आली. हाच तो दिवस होता. आतापर्यंत लोक उपोषण करायचे, पण या भाद्रपद पौर्णिमेपासून भगवान सम्यक संबुद्धांनी विषांगाला उपोषणाचं महत्व समजून आतापर्यंत आषाढी पौर्णिमा, अमावस्या, श्रावण पौर्णिमा, श्रावण अमावस्या आणि भाद्रपद अष्टमी पर्यंत, पण अजूनपर्यंत उपोषण उपासक उपासिका करायचे. परंतु उपोषण जे आहे हे उपोषण करत असताना भगवान बुद्धांना उपोषण म्हणजे काय असं उत्तम पद्धतीने
जर वारी दंपतीसना दिली असेल तर ती म्हणजे या भाद्रपद पौर्णिमे. आज तो भाद्रपद पौर्णिमा होतो. भगवान बुद्ध प्रथमतः श्रीलंका सुद्धा इथे गेले होते. भगवान बुद्ध थोडंसं माझं वाचण्यात आलं होतं. मी कधी कधी थोडस वाचन करतो तर लक्षात येते विशाखाच्या संदर्भात. आणि मी यासाठी अनेक गायकांना सांगतो की गायकांना आपलं चिंतन कसं तयार झालं पाहिजे. विशाखासारखं भगवान बुद्धाच्या कालखंडात वयाच्या 7व्या वर्षी मुली जर शोतापत्ती झालं असेल तर ती म्हणजे विशाखा 7व्या वर्षी. आणि तिची शैली म्हणजे कशी, विशाखाची शैली म्हणजे अशी की विशाखा असा हालचालीचा नित्य नियम असा विशाखाचा की जेव्हा जेव्हा भगवान बुद्धांच्या भेटीला जायची, जेव्हा जेव्हा भगवान बुद्धांना वंदन करायला जायची, जेव्हा जेव्हा भगवान बुद्धाला वंदन करून जेव्हा जेव्हा ती भगवान बुद्धांना भोजनदान द्यायला जायची तर तिची एक पद्धत होती. मी जेव्हा विशाखाला वाचतो आणि विशाखाला वाचून कधी कधी मला असं वाटते की कुठेतरी आमच्या उपासक उपासिका त्या विशाखासारखी घडलेच पाहिजे. मला कधी कधी असा प्रश्न पडतो. तर कधी कधी काय होते, गंमत एक चांगली होते. गंमत म्हणजे कशी, एकदा जे गंमत तुम्हाला सांगतो, त्या दिवशी आम्ही इथे अर्जनगाव सुरतीला गेलो आणि त्या थोडासा पाऊस येत होता. तर ते शेवटी आम्ही सर्वच होतो आणि गेल्यानंतर आमच्या उपासक उपासिका शील वगैरे घेतलं आणि 8 शील होतं बरं का. आता 8 शील घेतल्यानंतर त्या उपासिकेने जो आपला जो प्रेमास आहे तिथून त्याने रॅली काढली. आता रॅली तर काढली पण रॅली काढल्यानंतर असं झालं भरपूर पाऊस. आम्ही त्यांना बोललो अरे बाबा तुम्ही छत्री वगैरे घ्या, तुम्ही कशाला बोलले होता. तर कमीत कमी 300 ते 400 उपासिका चांगल्या सुंदर अशा रांगा लावल्यात आणि मस्त स्वागत करत आहेत आणि चांगल्या बोलले झाले. मी म्हटलं तुम्ही दुपारच कसं आहे ना, तर नाही म्हणते आम्ही काय एखाद्या दिवस चालते आम्हाला काय फरक पडतो. मी म्हटलं ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे. अमरावती जिल्ह्याच्या वस्ता आता या जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात ठेवली पाहिजे. आता मी एवढा हे सांगत मी म्हणतो गोष्ट आपल्या वाचण्यात आली. परमोत्तर बुद्धाच्या कालखंडात, नितींकर बुद्धाच्या कालखंडात, लघुसंत बुद्धाच्या कालखंडात, पुनागमन बुद्धाच्या कालखंडात ही जेव्हा केव्हा कुठं येत राहायचे तेव्हा तेव्हा या उपासक उपासिका अतिशय शुद्ध चिंतातून शांत चिंता टाकत संघाचं स्वागत करायचं. मी म्हणतो जे आता उतरलोच नाही, आम्ही गाडीतच होतो आणि त्या उपासिकेने आम्हाला नक्कीच दिली होती. आणि तुम्ही अजिबात काम करायचं नाही, तुम्ही फक्त गाडीतच राहायचं आणि गाडीतूनच फुलं टाकायचं. मी म्हणलं बरं आहे ना, आम्हाला वर चांगला आहे बाबा का की आम्हाला आम्ही ओले झालो असतो. मी म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. तर मग आम्ही आमच्या गाडीत चर्चा करत असतो. मी भंतेजींना म्हणतो भंतेजी या उपासक उपासिका इथे पुण्यवान आहेत की त्या बघा ना की एवढा पाऊस असताना सुद्धा किती याच्याने ते स्वागत करतायत. मला आठवलं कसं, मग जेव्हा मी कधी कधी वाचन करतो, मी वाचन करत असताना अभ्यास करत असताना कधी कधी माझं जे लक्ष आहे तर म्हणतात ना कोणत्याही गोष्ट करत असताना चिंतात नसतं पाहिजे. तर कधी कधी आपण काय करतो, एखादी गोष्ट वाचत असेल तर असं वाटते आपण तिथंच गेलो. मग मला जेव्हा भंतेला मी म्हटलं तुम्हाला आठवते का की जेव्हा पदमोत्तर बुद्ध जेव्हा या नगरीमधून येत आहे, सरस्वती नगरीमधून येत आहेत, तर त्या नगरी उपासक उपासिका तुम्हाला वाटत नाही का याच त्या उपासिका असतील म्हणून की जेणेकरून त्या उपासक उपासिका स्वागत करत आहे, सुंदर पद्धतीने ते करत आहे. पण एवढ्या पावसामध्ये आता आम्ही आमची चर्चा शिक्षण संघाची करतो आणि तेवढ्या साऱ्या उपासक उपासिका मस्त फुलं टाकाय आणि सुंदर आणि घोषणा तर एवढ्या होत्या घोषणा
की तो आभाळही एकदम हसून 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 आभाळही नाराज होऊन गेला की आता मी पाऊस पडतो, कारण याच्या अवस्था एवढ्या जबरदस्त होत्या. तर ते पाय पाय झालं, त्यांनी सर्व बघितलं आणि बघितल्यानंतर तो म्हटलं की काय पुण्यवान उपास उपास. आता तेवढ्यात झालं असं हे घटना माझ्या नजरेनं दिसली. आता ते नजरेनं दिसल्याबरोबर कसं, ते नजरेनं दिसल्याबरोबर मी काय केलं, एक आमचीच उपासिका होती. आता अशा रस्त्याला जाता जाता काय झालं की एका उपासिकेच्या घरामध्ये एक झाड होत, फुलांचं झाड होतं, जास्वंदीच्या फुलांचं झाड. आणि अचानक सर्व उपासिका आली आणि तिच्या घरामध्ये एवढे जेवढे फुलं होते ते सारे फुलं एकदाच आपल्या हाताला पोटावर करून टाकले, घेऊन घेतले. आणि घेऊन घेतल्यानंतर ते घेऊन गेल्यानंतर उपासिका काही आपली नव्हतीच, त्या आणि ऑर्डर असल्यामुळे गाडी थोड्या वेळ गेली आणि थांबल्यानंतर जसे त्या बाईने गोळमार केले ते लगेच त्या क्रमांकन बाहेर आले. मी त्यांच्याकडे मागून ते मागून मागून ते एवढे शिवाय असं वाटतं की बाबा केला डायरेक्ट त्या पर्वताच्या कामखंडातून त्या काळात बरे पुस्तक काळ पाहिजे होता. हे घटना त्या यागा खंडातून 13 काळापासून डायरेक्ट 2025 ला पोहोचलो. आणि मग काय उपास केले टाकला, मी म्हणलो, मग थोडीशी काच खोललो. मी म्हणलो भाई मला काय माहित नाही, काय अशा नजर पाहू नाही ज्या उपासिक जास्त अशी गंमत झाली. आणि मग त्या गंमत झाल्यानंतर त्या संजंग तिला आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्या उपासिका अचानक माझ्या समोर येऊन बसल्या. आता माझ्या समोर बसल्यानंतर मी काय करतो, ही पद्धत असते माझी सांगायचं काळ्या कांदा. तर मी बघितल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या समोरच हे चित्र दिसतं. तर त्या उपासिकेला म्हटलं की उपासिके तुम्ही शिरेच पालन करता का? तर हो म्हणतेच्या म्हणजे मला 3 महिने कसं सांगते हो का, आपले लई पुण्यवान उपासिका. आणि मग भविष्याला प्रसंग त्यांना आठवलो आणि तो की बघा, एखाद्या संघासाठी जरी तुम्ही काय दान करीत जरी असतात, ते मग पुष्पदान असो, ते पाणीदान असो, ते मग बोधिवृक्षाचं दान असो, ते चिवर दान असो, ते औषधी असो, कोणतंही दान असो, ते दान देत असताना एक महत्वाची ही गोष्ट नसली पाहिजे, ती न विचारता नसली पाहिजे. तर ती जर न विचारता तर ते चोरीमध्ये जमा होते. आणि जो व्यक्ती चोरी करत असतो तर त्या म्हणतात की येणाऱ्या जीवनातील मध्ये सुद्धा कुत्रा म्हणून जन्माला येत असतो. तो व्यक्ती शास्त्रात चोरी करत असतो. आता मी कळवले सांगून कसं म्हणतो, त्या उपासिकेने लंबच मला 3 महिन्यात सांगितलं. तर मग मला आता यांना सांगू. पण मी जेव्हा सांगितलं त्यांना की संघासाठी जर तुम्ही चोरून जरी मुलं टाकत असाल तरी ते आपलं कुशल कर्मामध्ये जमा. आता बघा, एक गोष्ट लक्षात येते. मगाशी की आता मला असं वाटतं की सर्वच उपासिका जुन्या उपासिका आहेत, संयमी दायिका आहेत, उत्तम पद्धतीने नियोजन करतात. आणि त्याची पद्धत म्हणजे कसं की सुंदर त्या गेट पासून सुंदर पुष्पाने सजवलं होतं, ते त्याची प्रमाणपत्र देत होतं. पण माझी एक बरोबर एक सवय आहे की मी वरूनच कधी बघत नसतो, बारीक बघतो. पण आज थोडस माझं दुर्लक्षित झालं. आज म्हणजे कसं, आज मी बघत होतो, मग ते नेहमी संध्यारामगिरीला येणाऱ्या गायिका असत की मग नसो, मी बघितलं आणि मी त्याला आठवले. मी उपासिकांना नेहमी म्हणतो, तुम्ही भक्तजींना भोजनदान देत असताना आपल्या चित्ताची चेतना कशी असली पाहिजे.
काही काही उपासक उपासिका समोर असतात, त्यांना असं वाटते की बाबा मी भक्तीजीला जास्त दान देतो का, बाकी लोक दानच देत नाही. काही लोकांना असा गैरसमज असतो. पण दायकांना एक सूचना लक्षात घ्या, तुमच्याकडे काही जरी दान द्यायला नसेल आणि तुमच्या घरून जरी तुम्ही पाणी आणलं असेल आणि ते पाणी जरी तुम्ही तिथे तरी असाल आणि शुद्ध चिंतात धर्मानुसारी धर्मानुसती आणि संघानुसती करता करता जरी तुम्ही गाथा म्हणत म्हणत जरी ते दान केलं तरी ते दान हे सर्वात कुशल दानामध्ये तुमचा जमा होत असत. पण तुम्ही ते बघितलं, आज एकही दायिका संघाची वंदना करता करता मला भोजन दान देताना दिसलेल्या नाही. जेव्हा आपण चर्चा करतो पाहतो, मी विशाखाला नेहमी जस्टिफाय करतो, कारण मी विशाखाचं वाचन करतोय, तिच्या स्वभावाचं मी वाचन करतोय, तिच्या चित्ताचं वाचन करतो आहे. विशाखा नेहमी बुद्धाला भोजन दान कशी द्यायची, तर मी जेव्हा वाचन करतोय तर सर्वात महत्वाचं म्हणजे विशाखा जेव्हा बुद्धाला भोजन दान द्यायची तर सर्वात आधी तर ती सकाळी सकाळी 5 वाजता ती बुद्धांकडे पहिल्यांदा एक पुष्प घेऊन यायची. पुष्प घेऊन यायची आणि पुष्प घेऊन आल्यानंतर सकाळी सकाळी भगवंतांना ते पुष्प 7दा दान द्यायचं. तिला 7 दान भगवंतांना दान द्यायचे आणि मग म्हणायची, भगवान मला सुद्धा आज भोजनदान देण्याची संधी आपण देण्यात यावी. मला सुद्धा सर्व दुःखाचा नायनाट करण्यासाठी, सर्व दुःखातून मला दूर होण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी, माझा अहंकार माझे दूर करण्यासाठी मला हे भोजनदान देण्याची ती संधी उपलब्ध करून द्यावी. आणि भोजनदान मला द्यायचा आहे, भोजनदानाचं निमंत्रण मला स्वीकारावं. तर तेव्हा भगवान जेव्हा शांत चित्ताने एकाग्र चित्ताने पुष्पाकडे बघून हास्य स्मित करायची, तर समजून जायची विशाखा ही आज माझं भोजनदान भगवंतानी सम्यक संपत्तीने स्वीकारला. आता जेव्हा जेव्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या बौद्ध धर्मामध्ये 2 खीर आहे. ती खीर आहे 2 पद्धतीच्या खीर आहे. एक म्हणजे जे दुधाची खीर जी आहे, जिचं संशोधन सुजाताने केलं, एक आणि तांदळाची खीर. तांदळाची खीर हिचं संशोधन कोणी केलं? विशाखा. भगवंताला पहिल्यांदा तांदळाची जर खीर जर कोणी दान दिली असेल तर ते म्हणजे कोणी? विशाखाने. आणि विशाखाने देत असताना ज्या 8 गोष्टींची मागणी केली विशाखाने, त्याच्यामधलं 7वी गोष्ट आहे ती म्हणजे तांदळाची खीर. तिचा रोजचा नित्य नियम राहायचा. जेव्हा जेव्हा भगवान सम्यक संपूर्ण जेतवनात असो, उर्वरामध्ये विहार करत असो, की रोज ते बुद्धांना तांदळाची खीर दान द्यायची. मी सर्व बघितलं, पण आज काय मला तांदळाची खीर काय दिसली नाही दिसली. कारण तुम्ही कधी तसं चित्तात करणच करा. आता तुम्ही म्हणाल भंतेजी एवढे मोठे मोठे ते आयटम दिले तुम्ही वापस दिले. हा, तर बुद्ध म्हणतात बघा, ज्या पद्धतीने ही जी भाद्रपद पौर्णिमा गेली ना, या भाद्रपद पौर्णिमेला मधाचा दान सर्वात महत्वाचं, तेवढंच दान या तांदळाच्या खिरीचं. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. भगवंताला प्रश्न विचारला आनंद भंतेजींनी. आनंद भंतेजी म्हणतात की भगवान, ही विशाखा रोज तुम्हाला तांदळाची खीर दान देते, त्यांनी काय लागलं? तर बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, ही जे विशाखा रोज जे तांदळाची खीर दान देते, त्याने कसं होते की रोज शरीर माझं ताजं कवान आणि भंग लागते. म्हणून तिची तांदळाची खीर अतिशय श्रद्धायुक्त चित्तातून ती दान देते आणि दान देत ती दायिका, ती उपासिका पुण्यकर्म अर्जित करते. तर तुम्ही कोणीच तसं कार्य आज केलेलं नाही, हे आम्हाला आता आणतो म्हणत. पण आणतो आता आणतो म्हणजे झालं. कधी कधी काय होते, कधी कधी करायला सांगतो पण शेतात माळ आणते, त्या माळामुळे 7 विस्कळीत होतात. तसं मी आता मगाशी बघितलं, आमच्या एवढ्या उपासक उपासिका होत्या, पण सर्व उपासक उपासिका कोणी शांत चिंताने एकाग्र चिंताने भोजन दान द्यायचं. मी बुद्ध शासनात एवढ्यांदा वाचन करतो,
मी आम्रपालीचं भोजनाच्या संदर्भात वाचन केलं की आम्रपालीने बुद्धाला जेव्हा भोजनदान दिलं तेव्हा ती कसं भोजनदान द्यायची, कशा पद्धतीने ती दान द्यायची. जेव्हा तो श्रेष्ठी आला होता, अगं आम्रपाली त्यांचं भोजनदान मला देते, मी तुला जेवढं वाटलं तेवढे पैसे देईन, तेवढी जागा पाहिजे मी तेवढी देईन, पण उद्याचं भोजनदान तू मला दे. आता बुद्धाला माहिती होतं, बुद्ध आपल्या दिव्य चक्षुनी बघितलं की हा भोजनदान विकत घ्यायसाठी आला, पण बुद्धांनी बघितलं त्या आम्रपालीची श्रद्धा किती आहे. आम्रपाली काय बोलली, हे सृष्टी, जर माझं स्थान विकायला जरी भाग पडलं तरी मी ते विकून टाकेल, पण भोजनदान काही तुला देणार नाही. ते भोजनदान मी बुद्धाचं स्वीकारलं आहे, संघाचं स्वीकारलं आहे, काही देऊ शकणार नाही. अशी चेतना असणारी कोण, आम्रपाली होती. आणि आजचं जे भोजनदान आहे, जसं विशाखाने भोजनदान दिले, विशाखा तशी भोजनदान नाही द्यायची. विशाखा गुडघ्यावर बसून भोजनदान द्यायची. भोजनदान दिल्यानंतर जसं बुद्धाला भोजनदान द्यायची, तर बुद्धाला भोजनदान दिल्यानंतर भोजनदान असं दिलं, पाणी दान दिलं, अनुमोदन केलं, तर लगेच ते बसायची. आणि बसता बसता बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, त्यागानुसती, देवतानुसती असा अभ्यास करत राहायची. आणि भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा तिचा भोजनाचा रसास्वाद करायचे, तेव्हा तेव्हा तिचं चित्त तपासायचं. तिच्या चित्तात भोजनदान देताना थोडीशी कटुता आली नाही, थोडासा तिच्या चित्तात भिक्षू संघाबद्दल द्वेष उत्पन्न झाला नाही, किंवा तिच्याबद्दल भोजनदान देत असताना संघात निर्माण झालेला नाही. भगवान बुद्ध तिला तपासायचे आणि बुद्ध म्हणायचे, भिक्षूंनो, उपासकांनो, आमचं जे भोजनदान आहे हे उत्तम श्रद्धायुक्त चित्तातून जर कोणी भोजनदान दिलं असेल तर ती दायिका म्हणजे शका का, कारण बुद्ध तपासायचे. आपण काय करतो, भोजनदान वाढतं गेलं व्हायला भयनं तिकडं कोणी नाही वाढत. आता तेवढं ते उपवास असं त्याला पाहिजे की आम्हाला असं वाटतं आपल्याला काय झगडे घ्यायचे नाही, आपल्याला चुपचाप जेवण करायचं आणि आजचं आपल्याला काहीच नाही. साधू झाला आपल्या टीम नसते, आपण काय कोणासोबत पण म्हटलं चालू दे बाबा, मी काय बोलत नाही, अशी असते दायिका. पण मी आज शोधत होतो की आज कोणीतरी दायिका मला संघवंदना करता करता तरी भोजनदान चित्तात हे राहते. पण अशा एकही उपासकांना मग जेव्हा मी स्वतःला चाचपतो, तपासतो की गंधेजी असं का होते, असं तर म्हणतात जेव्हा जेव्हा भोजनदान होण्याने 5 पद्धतीचं व्यक्तिदान, 5 पद्धतीचं, एक आयु, वर्ण, बल, सुख आणि प्रतिभा, अशा 5 व्यक्तीचं 5 गोष्टीचं दान देते. आणि मान नेहमी विचार करत असते, या दायिकेचं जर 5ही पद्धतीचं जर दान होईल तर हिला निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे भोजनदान सर्वात जास्त लाभदायी होईल. तर माल काय करतो, माल लगेच कोणाच्याही निमित्ताने तुमच्यात प्रवेश करतो, तुमच्यात येतो आणि कोणत्याही निमित्ताने तुम्हाला अकुशल कर्म करण्यामध्ये परावृत्त करतो. जो व्यक्ती सजग असतो, जो व्यक्ती प्रज्ञायुक्त चित्तातून काम करतो, तो ओळखतो. तसं बुद्धाला कधी कधी महाकाश्यप घंटेजीचा एक संकल्प नेहमी होता. जे दुकानदारी भिक्षू असतात ना, त्यांचा संकल्प असतो की मी कोणाचंही आमंत्रण निमंत्रण स्वीकार. महाकाश्यप घंटेजीचा एक दुकान होतं की ते कोणाचंच आमंत्रण निमंत्रण स्वीकारायचे नाही. ते सकाळी सकाळी ध्यान करायचे पहाटेला आणि तपासायचे आज कोणाचं पुण्य आहे. आणि नेहमी अशा व्यक्तींकडे जायचे की ज्यांच्याकडे एका दिवसाचं भोजन आहे, दुसऱ्या दिवसाचं काही नाही, अशाच व्यक्तीकडे ते भोजनदान ग्रहण करायला जायचे. तर महाकाश्यपजींचं एक धोरण होतं. तसंच आपणही शोधत पाहिजे. मगाशी जसं एक घटना घडली, भंतेजींचं कसं असते, ते दानधारी असल्यामुळे जर मी त्यांच्या पात्रात जे काही भोजन टाकलं आणि टाकल्यानंतर त्याचं जर अनुमोदन झालं म्हणजे
त्यांचं ते अधिष्ठान परिपूर्ण झालं. आणि त्या अधिष्ठानामध्ये मग पुढे उपासक उपासिकेने जर ते अनुमोदन झाल्यानंतर त्याच्यात भोजन जर टाकलं तर भोजनदान तिथंच थांबावं लागते, तिथंच थांबावं लागते. दुसरं तो घास खाता येत नाही, हा त्या भिक्षूचा अधिष्ठान असते. तर म्हणून दायक हे समजून घ्यायचं. केव्हाही जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे सर्व होऊ शकत होतं. मला एका उपासकाने विचारलं की भंतेजी हे पाप कोणामुळे झालं मला सांगा. मला तुमच्यामुळे, तुम्ही बोलवलं तुम्ही व्यवस्था करू शकले नाही, तुम्ही नियोजन करू शकले नाही, म्हणून त्याचा पाप कोणाला लागेल? त्या दायिकाला नाही लागेल. तुम्ही जर योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं असतं तर होऊ शकते जर पुण्यकर्म वाढलं पण असतं. तर दायकांनी या गोष्टी लक्षात, म्हणून एक लक्षात ठेवा दायकांनो, जेव्हा भोजनदान करायचे, कधी कधी तर हे महाकाश्यपचे असे भिक्षा पात्र ठेवून जायचे. हे देवताला यायचे दुधाच्या पात्र म्हणजे महाकाश्यप पद्धतीच्या पात्रात भोजनदान टाकायला. लगेच महाकाश्यपची ओळखायची, अरे आज पुण्यकर्म फक्त या लोकांचा आहे, दायकांचा आहे, तुम्ही देवताला कोणी याच्यात चूक करायची नाही. लगेच देवताला निघून जायचे. कारण त्यांनाही वाटायचं की पात्रात माझं तरी थोडस भोजनदान दिलं. तुम्ही खूप भोजनदान देतात यांना अर्थ नाही, पण भोजनदान देत असताना गायकांनो तुमच्या चित्तात संताप्रती श्रद्धा असली पाहिजे. एकदा एक घटना आठवते. प्रत्येची आम्ही मला वाटते औरंगाबादला जात होतो आणि औरंगाबादला जात असताना आम्ही काय त्या वेळेवर पोहोचू शकलो नाही. म्हणलं कुठेची आज आपल्याला उपाशीला कसं करायचं, तर काही नाही म्हणते, गाडी बाजूला लावून टाक म्हणते, एखादी पाहू म्हणते, आपल्या रिक्षाबाजार गाडा ढगामध्ये चाली गेली. मी पण म्हणलं ठीक आहे ना, बरं आहे बाबा. आम्ही लावली बाजूला गाडी आणि बाजूला लावल्यानंतर आता मी हुशार म्हणजे कसं, मी पहिलेच पाहून घेतलं कुठं झेंडा दिसते, दिसतंय पाहून घेतलं, हे कमी आपल्यासाठी स्टेबल आहे. मग म्हटलं भरतेजी तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे जा. तर काय केलं, भरतेजीने एकदम गावाच्या शेवटून चालू केलं. तुम्ही करा शेवटून इकडे ट्रॅफिक बसली, बाकी मास्क 10 मिनिट होते, पण महामार्ग पुढे यायचं नाही. आता जेवण घेऊन आल्यानंतर मी त्याची आले नाही बाबा आता मी पाहायला गेलो. आता सवय कोणत्याही गावात गेली ना, कोणत्याही गावात गेली असेल तर मी बरोबर मोठी काढतो. तर मी पाहायला गेलो. आता पायता मला एक दृश्य दिसलं. एक म्हातारी होती, तिचं मोठं घर होतं, आता समाजाची होती बाई. ती म्हातारी, त्या म्हातारीनं काय केलं, त्या म्हातारीनं एवढीच भाकर आणि थोडासा मिरच्याचा ठेचा होता, ठेचा तिने भंतेजीच्या पात्रात तो काय केला, दान देऊन टाकला. आता मी कसं सवय असं मी म्हणलो म्हातारी तुला आहे का नाही जेवायला, म्हणलं तर नाही महाराज म्हणते आज मी घरी जेवले म्हणते. म्हणलो का नाही, म्हणते आज मी महाराजाला भोजनदान दिलं ना, म्हणते जेवण दिलं ना, म्हणते असं वाटते, म्हणते की दही जेवण त्यासाठी मला सवयच आहे. मी गेलो तिचे गंज मी 500 केलं, पण मला दिसलं कसं तिच्या गंजामध्ये संपूर्ण त्याच्यात विश्वास करून तिने संपूर्ण त्या चटणी जे काही ठेचा होता ते त्याला भाकरीवर टाकला आणि तो तिचे दान दिला. त्या म्हातारीसाठी काहीच नव्हतं. मग मी काय केलं, हळूहळू मी काय केलं, तिचे मोठे हे होते ते बघितले, तर मला त्याच्यातही पीठ दिसलेलं नाही, तांदूळ दिसलेलं नाही, काही दिसलेलं नाही. आणि काही दिसलेलं नसल्यामुळे तर ती मी विचारलं का म्हातारी उद्या काय जेवशील, काय नाही, काही नाही महाराज म्हणे, नाही जेवण तरी काय होत नाही, पण आज लई आनंदी हवं. कारण काय म्हणते, आज मोठ्या महाराजाला भोजनदान द्यायला म्हणते, म्हणून मी आनंदी आहोत. आता हे दृश्य मी बघितलं जेव्हा ती एक खास भोजनदान करत होतो. माझी त्या उपासिकेबद्दल खूप जास्त कल्पना होती की काय या दायिकेची आहे की तिला खायला म्हणजे काहीच नाही, पण तरी त्या अदर समाजाच्या उपासिकेने एवढं सर्व देऊन टाकलं. आणि एवढं सर्व देऊन टाकल्यानंतर
शेवट मी जेव्हा निघत होतो तिनं आपल्या बटव्यातून 1 रुपया काढला. महाराज म्हणते आता माझ्याकडे काही नसेल तरी हे 1 रुपया तुम्हाला दान देतो. मग ते द्यायला मला देऊ टाक. मग 1 रुपया दिलेस तरी माझा कोणी मी घेतला आणि निघून आलो. आम्ही भिक्षू संघाने भोजनदान केलं आणि भोजनदान केल्यानंतर चर्चा करत बसलो. पंडितजी तुम्हाला ज्या ताईने भोजनदान दिलं तिच्याकडे काही ना काही नाही आहे. ती उद्याचा दिवस कसा काय निसर्गाचं एवढं चित्र पलटलं एवढं चित्र पलटलं. ज्या ठिकाणी आम्ही भोजनदान करत होतो आमच्या 2-4 उपासकेने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिथंच पाहिल्याबरोबर आमचं भोजनदान झालं. आणि पाहिल्याबरोबर बघितलं का तिथे 25-25 किलोच्या 4 तांदळाच्या बॅग्स आल्या, आटाच्या बॅग्स आल्या, किराण्याच्या बॅग्स आल्या. मी म्हणतो म्हणजे तुम्ही काय कोणाला सांगितलं का? तर नाही बोलले देवा धर्माचा बसून मध्येच मला तुमच सांगितलं असेल. मी नाही सांगत, मी काहीच नाही सांगितलं. तर बघितलं काय सारे उपासक ते दान दिलं. तर मग मी म्हणलो भंतेजी गाडीत काही जागा नाही, लोकसंख्येचा जास्त प्रभाव आहे आपल्या भंतेजी लोकांचा, मी काही घेत नाही. मग कसं करायचं? मी म्हणतो भंतेजी त्या मुलीला देऊन टाकू का? देऊन टाकणं काय विचार करायचा आहे? मग त्या म्हातारीकडे घेतलं 2-3 भंतेजी आणि त्या म्हातारीला देऊन दिलं. ते म्हातारी बिचारी एवढी डोळ्यातून अश्रू काढत होती की मी फक्त 1 भाकर दान दिली तर भंतेजीने मला एवढं सारं दान दिलं. तर महाराज म्हणते तुम्ही रोज येत जा म्हणते, मी रोज तुम्हाला म्हातारी रोज काय नाही म्हणतो. तर चिंताची चेतना अशी होती दायकांना, तिच्यामध्ये भावही होता की कसं कधी मिळेल. पण तिच्या मनात भंतेजींना शुद्ध चिंतन ती भाकर दान देण्याची होती. ती मी सर्वात बघितली श्रद्धा आणि मला असं वाटली ती श्रद्धा तुमच्यामध्ये झाली पाहिजे. तुमच्या गायकांमध्ये ती श्रद्धा उदयास आली पाहिजे. अशाने तेव्हा श्रद्धा मान वेगळी गायक गायिका पुढे. जर समजा तुम्ही तात्पुरता गोंधळ करत असाल आणि भोजनदान देत असाल तर देवता लोक सत्व लोक ते सुद्धा घेत नाही. ते सुद्धा त्याच्याने ते सुद्धा भोजनदान सुद्धा टाकत नाही. आणि टाकलंही तरी तुमच्या भोजनाचं काही व्हॅल्यू नसतं. तर म्हणून नेहमी मी गायकांना नेहमी सांगतोय की भोजनदान देत असताना खूप सुंदर पद्धतीने आपण दान दिलं पाहिजे. गरज नाही मोठं दाखवायची, गरज आहे छोटं दान द्यायची, पण ते कसं असलं पाहिजे ते चित्तातून असलं पाहिजे. अनेक उपासिका काय करतात मनाचं दान होतं ना, मनाचं. अनेक उपासक या श्रावण पौर्णिमेपासून ते या मधु पौर्णिमेपर्यंत 7 उपासिका मला खूप मतदान द्यायचे. रोज संघदानामध्ये जायचं रोज मला मतदान द्यायचे. तेव्हा जेव्हा मी बघितलं लक्षात आलं दायकांना मला की उपासिका मत. पण काय काय उपासिका लईच डेंजर. ते कसं करायचे? मतदान देत असताना मला पहिले दाखवून द्यायचे. माझं कसं मला वाटलं पाहिजे की आम्हीच दान देतो नाही. म्हणजे असं हे काय काय दान असते नायकांनो या ते मग तुमच्या आणलेलं पाण्याचं दान काय. आता तुम्ही सर्वांनी मला माहित नाही की चिवड आणि पात्र भिक्षा पात्र असतं परिष्कार दिसत आहे. हा दान तेवढेही उपासिक आहे. मला त्या दिवशी एक उपासिकेने यवतमाळला दान दिलं असताना प्राध्यापिका एक आई होते, त्यांनी मला प्रश्न विचारला की भंतेजी मला सुद्धा भंतेजी बनायचं आहे म्हणते. मी म्हणलं भंतेजी बनायचं आहे का? अंगावर चिवर पाहिजे का? तर जेव्हा आपण स्वतःला वठवतो तेव्हा लक्षात घ्या जो व्यक्ती संघाला चिवर दान देतो, अष्टपरिष्कार दान देतो, संपून जायचं. कधी ना कधी त्यांच्या अंगावर चिवर येत असते, कधी ना कधी. आणि जे जे पुरुष भिक्षापात्र दान देत असतात, चिवर दान देत असतात पुरुष मंडळी, त्यांच्या अंगावर 100% चिवर तर येतेच. पण ज्या उपासिका चिवर आणि अष्टपरिष्कार दान देतात, जेव्हा केव्हा बुद्धाचा कालखंड येतो आणि हयात असतात तेव्हा सुद्धा त्यांचा जन्म त्या कालखंडातही होत असतो. हे फक्त भिक्षापात्र आणि चिवर दान दिलंय. आता बघा मला माहिती नाही तुम्ही काय आहात,
पण त्या कालखंडात परंपरा होती की उपासक उपासिका जेव्हाही जायचे तर थोडासा तरी चिवराचा कापड तरी घेऊन जायची. त्याला वस्त्र साटिका म्हणून म्हटलं जाते. वस्त्र साटिका तर मला तर तुमच्या कोणत्याच गायकांकडे दिसत नाही. म्हणतात की जो व्यक्ती खाली येत असतो तर त्यांच्या धम्माही हजरत आहे. चला नसेल तुम्ही चिवराचा कापड आणला असेल तर कमीत कमी आपल्या घरून एक पुष्प तरी आपलं आणायला पाहिजे. एक पुष्प तरी तुम्ही आपल्या सोबत घेऊन यायला पाहिजे. वर्गणी करून आणलेले पुष्प नाही किंवा दुसऱ्यांच्या घरून आणलेले पुष्प नाही, आपल्या स्वतःच्या याच्यात आणलेले पुष्प. आता पुष्प आणत असताना याच्यातही दोन फरक आहे. ते म्हणजे जे व्यक्ती कमळाचं पुष्प दान देईल, उपासिका आली आणि बंदेच म्हणते बंदेची मध्ये असा आशीर्वाद द्या म्हणते, एवढा आशीर्वाद द्या म्हणते की माझ्यासारखं कोणी सुंदर दिसलं नाही पाहिजे. या उपासिकाने नाही बंदेजीने केस सरकवली पाहिजे मॅडम. या बंदेजीने विचारलं ते का महाकडे सरकवला तर मी काय म्हटलं, मी म्हटलं उपासिके तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कुठे पैसा खर्च करता? खर्च करतो. हा पावडर तो पावडर हे फेअर लवली हे खूप सुंदर दिसलं पाहिजे. मी म्हटलं शून्य पैशाला खर्च आहे. कोणताही म्हणते सांगायला म्हणते. मी म्हटलं म्हणतात की एखाद्या उपासिकेने शुद्ध चित्तातून एक कमळाचं फूल जरी दान दिलं एक कल्पापर्यंत तो व्यक्ती दुर्गतीपासून वाचतो. पासून तो अभिची नरकामध्ये जात नाही किंवा मग तो तिर्यक जन्माला येत नाही. फक्त तो व्यक्ती दुर्गतीपासून वाचतो. आणि दुसरं तो एवढा सुंदर असतो की त्याच्या एवढं कोणी सुंदर नसते. त्याच्या एवढं कोणी सुंदर दिसत नसते. देख नसते, सुंदर असते. बोका बोलायचे म्हणते मग दोन जर कमळाची किंमत दिली मग पाच नाही लागत. मग एवढं बरं पडते म्हणून तिथं मी फॉरेनमध्ये जाऊ तर उपासक येतो. मला वाटते की तुम्ही सर्वांनी आपल्या कमीत कमी नाही काही असेल तरी बुद्धाला दान बाजूला पण बुद्धाला दान देण्यासाठी आपल्या सोबत एक कपड्याचं पुष्प तरी दान आणलं पाहिजे. मी बघतो माझ्याकडे कधी कधी अशा लहान लहान चिमुरड्या उपासिका त्यांच्या आई थोड्याशा डेंजर असल्यामुळे म्हणजे क्रुडल असल्यामुळे ते लहान लहान मुलांना सवय लावतात की जाय तू पहिले भक्तीचे कपड्याचं फळ देऊन दे, नाही तर त्या प्रवचनामध्ये आम्हाला पटकनच म्हणते. तर म्हणून त्या उपासिका पहिलेच आपल्या पोरांना पाठवतात त्यामध्ये खाली बसून द्यायचं मग उप्यान नाही द्यायचं म्हणते. आणि ह्या लहान लहान चिमुरड्या दायिका जेव्हा कपड्याचं पुष्प दान देतात तेव्हा असं वाटते की या दायिकेचं किती घेतात. तर म्हणतात काही जरी नसेल तरी एक कपड्याचं पुष्प. आता तुम्ही ते पुष्प जरी नसेल आणलं कमीत कमी दान देण्यासाठी पाण्याची बॉटल आणली नाही, ते नाही ऐकवावानी असेल महानगरपालिकेचं पाणी जरी असं जायचं. पण तुमच्या चित्तात असं नाही. तुम्ही काय करा हे सरकारी घ्या, सरकारीच आहे ना हे. आता सध्या आता सर्वांनी वर्गणी कडून जमा केलं म्हणजे सरकारीच नाही सध्या. हा सरकारी हात घालते. हा ते परत पावते म्हणते. हा पण आपल्याला अजिबात आहे. तर जर व्यक्ती पाणी जरी दान देत नसेल तर मग तुमचं कृपया करा. आणि पाणी जरी नसेल तर कमी कमी आपल्या घरून कुणीतरी माती तरी आणायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी बोधिवृक्ष असेल त्या बोधिवृक्षांना ती माती सुद्धा दान देता आली. तर आपण या वर्षवासाच्या कालखंडात खाली हात आले आणि खाली हात जा. त्याच्यात मी एकदा अंबादेशला गेलो होतो. त्या दिवशीच आमचं बार्शी टाकडीला त्या मातीच्या संदर्भात सांगितलं. त्या उपासिकेनं खास तिकडं बाजूच्या बाबांकडनं पाणी चालू सांगत आम्ही ऐकतो म्हणजे बाबा तिसऱ्याचा भावाकडनं का सांगत म्हणजे आमच्या पुढी मी म्हणतो उपासिके आपल्याकडनं आणायची होती ते आपल्या घरी भेटते बाळाचे होते ते नाही काय होतं ही चोरी झाली असं उपासके. तर म्हणून आजच्या या वर्षवासाच्या प्रसंगी मला असं वाटते की भोजनदान देत असताना काय कटाक्ष घ्या. कारण तुमच्या भोजनदानावर त्याचा दिवस जगणार.
उद्याचा दिवस आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. मला असं वाटते या 14-16 वर्षांपासून हा पहिला दिवस असेल की माझ्या अखत्यारीमध्ये माझं दुर्लक्ष असतं आणि होऊ शकते माझ्या चिंतातही फार आनंद झाला असेल, मी असंच म्हणत नाही. नाहीतर मी अजूनपर्यंत बुद्धिजींचं माध्यम कधी झालेलं नाही असं माझ्या तरी एक वेळेस अशी घटना होती की अमरावतीला बुद्धिजी होते, मी नागपूरला होतो. बुद्धिजीचं पात्र माझ्या गाडीतच होतं. मला उपासकांनी सांगितलं, बुद्धिजी आज बुद्धिजी उपाशी राहते, तुम्ही कोणत्याही हालतीत जर नाही आणलं तर मी म्हणलो ठीक आहे, काही काळजी करू नका, मी बरोबर भेटतो, मी येतो. मी कमीत कमी 1.25 तासामध्ये नागपूर पासून इथपर्यंत बुद्धिजीचं 11 वाजून 8 मिनिटाला त्यावेळेस मी पात्र आणलं होतं. आणि ते पात्र जेव्हा असतं तेव्हा मला असं वाटलं की मी आयुष्यातलं सर्वात पुण्य कर्म केलं की जे एक दुकानात आणि भिक्षूच्या पात्रात भोजन पडलं. मी काही केलं असेल पण पात्रात. तसंच एक वेळ होती की साकोलीला धर्मयात्रा होती आणि बुद्धिजींचं पात्र अचानक राहून गेलं भिक्षाभूमीला. त्या पोरांनी काही उचललं नव्हतं. मी गेलो लगेच आणि लगेच आणलं. बुद्धिजी 11:15 पर्यंत वाट बघत होते. तर त्या दरम्यान अनेक उपासक उपासिका भिक्षुका वाढत होते. लोक म्हणत होते की बुद्धिजी आज होणार की नाही. तर बुद्धिजी नेहमी म्हणायचे, अरे तो आणतो, तो बरोबर वेळेवर आणेल पात्र. त्यावेळेस बघितलं बुद्धिजीने सुद्धा मी बुद्धिजींना पात्र दिलं. बुद्धिजीला आपलंही पात्र होतं, माझं पात्र होतं. तर शेती म्हणे तू जेवण कर म्हणे लवकर. लगेच बुद्धिजी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यात हे आलं की आमचे गुरुवर्य आपल्या शिष्याची सुद्धा एवढी बारीक काळजी घेतात की कमीत कमी स्वतःच पात्र त्यांनी घेतलंच, पण माझ्याही पात्रामध्ये पाणी टाकून पाणी बाजूला टाकून दिलं. मला डोळ्यात थोडं पाणी आलं की एक आपल्यासाठी. म्हणून दायकांवर लक्षात ठेवा. अनेक लोक कालच मला एका उपासकाने प्रश्न विचारला. तो सांगतो की ते उपासिका म्हणून बुद्धिजी चुंदानंतर भगवान बुद्धाला महापरिनिब्बानाचं शेवटचं भोजन दान दिलं, त्याचं पुण्यकर्म नसेल का? तर मी म्हटलं की उपासिके त्या चुंदाना जे काही भोजन दान दिलं तर ते भोजन दान ते काय डुकराचं जेवण दिलं नाही. ते त्या कालखंडात एक सुकरगण नावाचं होतं आणि पाणीमध्ये सुकर घेतात पाणीमध्ये आणि ते कंद होतं. त्या कंदामध्ये जेव्हा त्या चुंदाने भोजन दान दिलं तेव्हा असंख्य भिक्षू होते. तर बुद्धाने सांगितलं, भिक्षूंनो तुम्ही तुमचे पात्र झाकून द्या, तुम्ही तुमचे पात्र झाकून घ्या, तुम्ही एकही जण भोजन करू नका. भगवंतानी फक्त त्याचं भोजन स्वीकारणार. कारण त्यावेळेस जर समजा त्या सर्व भिक्षूंनी भोजन घेतले असते तर 500 बुद्धिजी एकदम दगावले असते, होऊन गेले असते. पण पचवण्याचं जे बळ होतं भगवान बुद्धांनी जेव्हा ते भोजन स्वीकारलं, बुद्धांना रक्ताचा अतिसार झाला आणि अतिसार झाल्यानंतर मग भगवान बुद्धांना रक्ताची हलवण लागली आणि मग भगवान सम्यक बुद्ध आजारी पडले. हे फक्त निमित्त आहे, परंतु भगवंताचा जो वेळ होता हा परिनिब्बानाचा तो हळूहळू संपत आला होता. हे निमित्त म्हणून घडलं. तर म्हणून भगवान बुद्धाने शेवट भगवान बुद्धाने आनंदाला जवळ बसून सांगितलं, अरे आनंदा, या बुद्ध शास्त्रामध्ये काही जे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेव. ते म्हणजे मला बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधीचं भोजन ज्यांनी केलं ते म्हणजे सजाताची खेळ. ती सर्वात या बुद्ध शास्त्रामध्ये सर्वात महत्वाचं भोजन समजलं जायचं. ज्यावेळेस मी बुद्धत्व प्राप्त केलं, भात आणि मध जे आपले म्यानमारचे उपासक होते तेच ते पहिलं भोजन केलं. मग बुद्ध म्हणतात की ज्यावेळेस मी धम्मचक्र प्रवर्तन केलं, धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर पहिल्यांदा मी ज्या व्यक्तींना 500 दिले ते म्हणजे यशचे आई बाबा, आणि पहिल्यांदा उपासिका म्हणून मी ज्यांना घोषणा केली ते म्हणजे यशचे आई बाबा, आणि शेवट ज्यांनी मला सर्वात महत्वाचं की ज्यांनी मला तांदळाची खीर दान दिली, ज्या उपासिकेने 8 वर मागितले, जे बिगार मानतात बुद्ध शास्त्रामध्ये कधी असा विचार करू शकत नाही, तो विचार करणारी म्हणजे बिगार माता विशाखा. बघा
उपासिकेतून तुम्ही कधी असा विचार केला का? मी आमच्या या साऱ्या उपासकांनी त्यांना विचारतो, कधी तुम्ही विचार केला का की मी आजीवन विष्णूला शिवड दानते, पण तो विषाकाने केला. मी आजीवन विष्णूंना औषधी दानते, तो विषाकाने केला. तुम्ही आजारी का पडता? बुद्ध म्हणतात एखाद्या व्यक्ती आजारी का पडतो? कारण कधी संघाला औषधी दानते म्हणून तो व्यक्ती नेहमी आजारी पडतो. निरोगी पडण्यासाठी तसा संकल्प करावा लागतो. आमचं सोडून द्या, मी ज्यावेळेस माझी उपसंस्था होती तर एक उपासिका होती, तिने संकल्पच केला की म्हणते मी मरण पडत तुम्हाला जीवन दान देईन, म्हणते तुम्हाला कोणाला मागाचीच गरज नाही. म्हणजे माझं एक म्हणजे जीवनाचा फाटका माझं ते काय निवडलं. तशीच बांगलादेशाची एक गायिका तिने संकल्प केला की म्हणते मी तुम्हाला आजीवन चप्पल दान देईन. हे म्हणे दर महिन्यात मस्त महागाच्या चपला ते फाटतही नाही तरी मला उपासिका पाठवत असते. आणि नागपूरची एक गायिका आहे, तिने तर मला आजीवन वचनदान देण्याचा संकल्प केला आहे मी मरतपर्यंत. तर नायकांनो तुम्ही काय करता? बंदेजी आले म्हणून तात्पुरतं चपळ नव्हता, मग बंदेजी गेले जाऊ दे, बंदेजी असलेला पुस्तक बंधन नाही कमी. हे काम होते कदा तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाला संघाला दान दिलं. कधी कधी आपल्या कोणाला तुम्ही दान देऊ बघा. तुम्ही काय करता? आम्हाला कृष्ण वाढ पूर्ण समजता, कधीच तुमच्या चिंतात त्यांच्या प्रती उत्पन्न होत नाही. पण मी बघितलं दायकांनो काही विषयी दायिका आहेत की त्या दायिका विचार करतात की नाही हे माझं लेकरू माझ्या पोटचं लेकरू आहे, याच्या आरोग्याची, याच्या शिक्षणाची, याच्या भोजनाची मी सारी व्यवस्था मी लावली पाहिजे. म्हणून अनेक उपासक उपासिका तसा विचार करून संघाची सेवा करतात. आज अमरावतीच्या दायिका आहेत. मी दरवर्षी अमरावती मध्ये नेहमी येत असतो आणि पुढे येत पण राहील जेव्हापर्यंत आपले नाही पण माया काही येत नाही, मी काय तसं करत नाही. पण असं कधी कधी काही सांगता येत नाही. थोडस खारट तिखट थांबत सारखं माझ्याकडे काही एवढी प्रबल पाहिजे नाही. पण जेही बोलतो ते सरळ आणि राग आला तरी फरक पडत नाही. बोलवाचे बोलवा काहीच फरक पडत. पण तरी सुद्धा गायकांना एक लक्षात घ्या की अमरावतीच्या गायिका प्रत्येक वर्षाला आमच्या भिक्षू संघाला म्हणजे जिथे राहतात तिथं त्यांचा मोलाचा दानाचा वाटा असतो. नेहमी ते दान देत असतात, शुद्ध चिंतन दान देतात आणि जेव्हाही दान देतात पद्धतीने दान देतात. अनेक गायिका त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अनेक गायिकेने मुलाची पागळी त्याच्यात समाविष्ट आहे. तसं पहिल्यांदा मागचं असेल तर सुरू होतं तर मी अजूनही सांगेल विपक्षी साधिका संघ ह्या ज्या गायिका होत्या की त्यांनी बघितलं की गुरुदेजींचं शिबिर सुरू असते पण त्यांना साधकांना आराम करायला पलंग नाही. तर पहिल्यांदा ज्यावेळेस वर्षवास होता तर मी अजूनही बघतो की त्या उपासिकेने पलंग दान दिले आणि त्या माध्यमातून अमरावतीच्या अनेक लोकांना संगमाचा लाभ झाला. आणि आता त्यांचे फलक आणि दुसऱ्या सेक्टरवर बुद्धजींचं जे दुसरं सेक्टर आहे ब्रह्मचरी विपश्यना केंद्र ते तुमचे जे फलक आहेत ते तिथे पाठवण्यात आले. तिथे सुद्धा शिबिर आहे. दुसरं दरवर्षी उपासक उपासिका मागच्या 2 वर्षाआधी उपासना अमरावतीच्या उपासिकेने भंतेजींना आणि सर्व उपासक उपासिकेला सुंदर असं पिण्याचं पाणी दान मिळावं म्हणून त्यांनी आरोग्य मीटर दान दिला. आणि त्या माध्यमातून आता मी बघतो आमच्या इकडे कार्यक्रम जेव्हाही असले तर तेव्हा अनेक गायकांना शुद्ध स्वरूपात पाणी प्यायला मिळते. मध्ये भेटते असं काही म्हणत नाही तुम्हाला, त्याच्यातलं मी घेत असतो. तर दान दिलं आणि आज त्यांनी संकल्प त्यांनी मोठा केला. कारण नेहमी आमच्या इकडं लोड शेडिंगचा प्रॉब्लेम राहायचा आणि जाणीवपूर्वक त्यांना अंधारात राहायला आलं नव्हतं. तर कधी कधी त्यांच्या मनात पण आलं की बाबा रे की नेहमी पद्धतीने भांडा लागले ह्या लाईनी सोबत, तर काऊन भंतेचा द्वेष वाढवायचा ह्या लाईन संदर्भात. यांनी संकल्प केला की आम्ही असं दान तिथे लाईनच राहिली. तर त्यांनी विचार केला की त्यांनी सोलरचं दान, मला वाटते आज 5.5 लाखाचं त्यांनी सोलरचं जे दान आहे ते त्यांनी सुद्धा सर्व दायक केले.
आता काही गायिका म्हणतील त्याची की आमचं नाव नाही आहे, तुमचं नाव नाही, मला सर्वांचे पासून ते पर्यंत हा काना माता विलांटी जे काही असेल सर्व याच्यात समाविष्ट आहे. मी गायकांना हेही म्हणतो की ज्या ज्या गायिका असतील, कोणी कितीही आपल्या शक्तीनुसार दान दिलं ते दान असते, त्याच्यात काही एक विशिष्ट आकडा नसला पाहिजे. कारण कधी कधी कोणी व्यक्ती आपलं नाव सन्मान करण्यासाठी आकडा वाढवते, पण काही उपासिका छोटं देतात पण शुद्ध चित्तातून देतात, ते फल सर्वात मोठं असतं. म्हणून आजच्या प्रसंगी तुम्ही जे काही जे काही भाजनदार दिलं, परंतु त्या बोलल्यामुळेच ठरलं आणि परत थोडस तुमच्या गोष्टी ऐकू म्हणणार तर म्हणून असं पण तरी का आपण लक्षात असलं पाहिजे. पुढच्या वेळेस मी असं होऊ देणार नाही. पुढच्या वेळेस पहिलेच सांगेल तुम्हाला, तुम्ही बाहेर टेबल लावा, सुंदर टेबल लावायचे आणि साऱ्या उपासकांचं भोजन त्या टेबलावर ठेवू आपण. आम्ही चारिकेसारखं येऊ आणि भिक्षाटन करू आणि चारिका झाली की आम्ही आमच्या पात्रात, चारिका झाली पात्र घेऊन आम्ही आतमध्ये बसून भोजन करू आणि तुम्हीच तर तिथेच आम्ही आशीर्वाद देऊ. मी अनेक गायकांना म्हणतो, आपले बांगलादेशचे जे शिलांते जे आहेत आपण त्यांच्यासारखा प्रयत्न करू. ते कसे कॅरी बॅग्स मध्ये जे वस्तू असतात ते तयार करतात आणि त्या पात्रात टाकून देतात. ज्या व्यक्तीजींना जेवढं वाटलं ते तेवढे घेतात. म्हणजे कशा पद्धतीने जर केलं तर मला असं वाटेल की कोणाची नाराजी होणार नाही. काही काय पात्रात टाकून दे, पण उपासिकेला समजत नाही. माझ्यासारखं हुशार प्राणी असेल ना, मी काय करू, भजनदार वाढत असताना मी एकदम शेवट वाढतो, मी एकदम पहिली नाही वाढत. हो, कारण मला माहित आहे पहिलं वाढलं जेवण आतमध्ये चाललं जातं, त्याची काय नाही ते पण हा काय बोलत नाही. मी एकदम शेवटच वाढतो शांत चित्त, म्हणजे पहिलं भजन पहिलं घास आपला गेलाच पाहिजे. जो व्यक्ती अशी हुशारी करतो तो व्यक्ती ही हुशारी असा करायची, ही हुशारी आम्रपाली करायची, ही हुशारी महाप्रजाती करायची. तुमच्या चिंता केव्हा येते तर जेव्हा तुम्ही सत्व आचरणात आणलाय. म्हणून या उपसताचा कालखंड, उपसताचा वेळ उत्तम पद्धतीने मी काय बोलणार नव्हतो, पण मला खाली आले मोठे घ्याले तुम्ही बोले बोलच लागते म्हणते. नाही बोलत माझ्या घेऊ म्हटलं मी, पण पुन्हा या लागते ना, नाही म्हणे आता तुम्हाला बोलाच लागते म्हणे खारट टिकल. तर मी म्हटलं पाहतो, म्हटलं मी खारट बोलतो म्हणून जाऊ बापा, मी म्हणता तर बोलतोच, पण माझ्या चित्तात उच्चारती अजूनही कटुता नाही, नेहमी मैत्रीच आहे आणि ते राहील पण सदैव. पण मला असं वाटते गायकांना आपण गोष्टी शिकल्याच पाहिजे आणि त्या शिकून आपण उत्तम पद्धतीने केल्या पाहिजे. पुढच्या वेळेस अशी घटना होता कामा नये. कारण तुम्हाला असं वाटत असेल, मी आताही सांगतो, तुम्हाला वाटत असेल की म्हणजे एखाद्या भिक्षूंना भोजनदारा म्हणजे पात्रातून असं, म्हणजे एखाद्या भिक्षूचं म्हणजे अधिष्ठान योजण्यामध्ये आपण सर्वात मोठं ते थोडं म्हणजे देवदत्तासारखं केलेलं कर्म होतं. तर म्हणून तसं आपण करूया. दुसरी गोष्ट मला ज्यांनी प्रश्न विचारला की बंदे जे आता पाप कोणाला झालं असेल तर ज्यांनी हे तारीख घेतली, ज्यांनी हे नियोजन केलं त्यांच्याच पदरात ते जमा त्या सभाजवळ करतात. पण मी त्यांनाच म्हणत नाही, त्यांच्या सर्व जण उपस्थित आहे, कारण ती त्यांची जिम्मेदारी नाही, ते प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. पण बघा, म्हणत असताना सांगत असताना ती पद्धत असते उपासिकेला म्हणायचं की दाई वाटलं त्याची बाकी भरतीची म्हणजे तिची नाराजी होणार नाही. कारण ती बिचारी कष्टातून श्रमातून थोडासा भजनदान बनवत, काही वेळेचा विरोध होत असेल, तिला माहित नसेल बिचारी माऊलीला, पण कमीत कमी तिचंही हे करता येते, अशा पद्धतीनेही नियोजन करता येते. पण ते तुमचं नियोजन थोडस चुकलं मला असं वाटते. एक प्रश्न राहून गेला होता, त्याच्यावर एक उत्तर देतो. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आदरणीय परमपूज्य अरग शिलानंद बलाभक्तीजी साधनानंद महास्थली दरवर्षी त्यांच्या मुलावर 4 चिवर टाकत असतात. आता 10-12 वर्ष झाले त्यांचं निर्वाण प्राप्त झाले, अजूनही बॉडी त्यांची ठेवली आहे. 50 वर्ष ठेवणार आहे त्यांची बॉडी. आम्ही दरवर्षी भेटायला जातो. यावेळेस मी चंग बांधला होता की त्यांची केव्हा
त्यांच्या अंगातून चिवर काढतात आणि तेव्हा मी दान टाकण्याची होत. तर यावेळेस मी प्रयत्न केला आणि मी मग म्हटलं की यावेळेस चिवर मी त्यांच्या अंगावर मी टाक. भंतीजीला माझा तर व्हिसा होता. भंतीजी म्हणलं आता का भंतीचा वेळेवर व्हिसा काय झाला. त्याच्यापुढे भंतीजींचं पुढे मी काय केलं. परंतु जे काही नायक आहेत त्यांनी मला अनेक काही डोनेशन दिले होते. बहुतेक 11 किंवा 12,000 रुपये असतील. अनेक दायिकेनी मी आधीच सांगितलं होतं दायिके जीवन तर मीच माझ्या संघाकडून टाकेन, कारण माय मुलगा वाढलं पाहिजे. रोज तुम्ही भोजनाला तुमचं स्मरण तुम्ही का तर मला कोणत्याला कोणत्या जन्मात पुण्यकर्म वाढवावं लागेल. कारण मी सुद्धा आज जीवनदान देईल. जीवन देईल का एखाद्या अडताच्या शरीरावर, तर मला सुद्धा येणाऱ्या जीवनामध्ये कोण जरी असेल तर कमीत कमी माझ्या अंगावर ते जीवन आलं पाहिजे की माझं पुण्यकर्म वाढवण्यासाठी. आणि ज्या दायिकेने दान दिलं ते दान तिथं पोहोचवलं. त्याची एक सुंदर व्हिडिओ पण आहे. मी माझा मोबाईल बंद असल्यामुळे मी काही कुणाला सर्क्युलेट केलं नाही. परंतु निश्चित दायकांना हे कुशल कर्म ज्या दायकांनी केले, अनेकांनी जे काही दान दिलं मी सर्वांप्रती बोललो की याच त्या दायिका आहेत. याच दायिकेने शुद्ध चिंतन त्या पद्धतीला दान दिलं. एक वरदाना दान देणं म्हणजे ते कुणाला दान देण्यासारखं. तर म्हणून अनेक दायिका उपासक आजच्या प्रसंगी या वर्षभराच्या प्रसंगी तुम्ही जे काही उपसकशील पालन करत आहात, तुम्ही जे काही आचरण करत आहात त्या पुण्याच्या बळानं तुमचं सर्वांचं खूप कल्याण हो आशीर्वाद देतो आणि आपल्या संघाला जाणार. चक्रवाले